बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधामध्ये अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि उद्या बिनविरोध ज्यांच्या निवडी होत आहेत या संदर्भातली जी याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवरती तातडीची सुनावणी होईल। या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्यावरती स्टे दिला जावा, जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्टे कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर उद्या या संदर्भात सुनावणी होणार आहे। अविनाश जाधव आहेत, नेमकं या याचिकेचं पुढे काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत। सर, ही जी याचिका तुम्ही दाखल केलेली होती या याचिकेचं पुढे काय झालं, त्याची सुनावणी कधी आहे? 2-3 याचिका दाखल आहेत। एक माझ्या नावाने आहे, एक आमचा अजय जया म्हणून इथला सामाजिक कार्यकर्ता आहे त्याच्या नावाने आहे, आणखी 1-2 पुण्याच्या लोकांच्या नावाने आमच्या सगळ्या याचिका या आहेत। आणि उद्याची जी आहे अजय जयाच्या नावाची याचिका, हिला कोर्टाने उद्या सकाळ आम्हाला वेळ दिलेली आहे आणि खात्रीने सांगतो की कोर्ट याच्या बाबतीत आम्हाला योग्य तो न्याय देईल। आमची मागणी वेगळी आहे की तुम्ही जर नोटा ऑप्शन आहे तर या माणसांना निवडून आले म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट कशी करू शकतात, ही त्या मतदाराची फसवणूक नाही आहे का? तो या बाबतीत कोर्ट उद्या आम्हाला सकारात्मक न्याय देईल अशी अपेक्षा आहे मला। उद्या कधी आहे, कोणासमोर सुनावणी आहे आणि या सुनावणीला कोण रिप्रेझेंट तुमच्याकडून करणार आहे? उद्या मुख्य न्यायाधीश आमच्याकडून मुख्य न्यायाधीशांसमोर ही सुनावणी आहे आणि विनय उतेकर म्हणून आमचे ॲडव्होकेट आहेत ते तिथे उद्या उपस्थित असतील। मागची जी तुमची याचिका होती त्या संदर्भात असीम सरोदे स्वतः यामध्ये इन्व्हॉल्ड होते आणि ते देखील म्हणजे तुमचं पिटिशन बनवणं वगैरे त्यांच्याकडून झालं। असीम सरोदे त्या याचिकेवर खूप काम करतात। आम्हाला कोर्टाने 19 तारीख त्यात दिली होती। आमची मागणी आहे की तीही याचिका उद्याच्या उद्या बोर्डावर घ्यावी। याबाबतीत आम्ही पुन्हा कोर्टाला 3 वाजता मेन्शन करणार आहोत आणि तीही याचिका उद्या ह्याचबरोबर सुनावणीला घ्यावी अशी आमची मागणी आहे। पुढची मोठी बातमी बघूया। जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आज